आयुष्यात खूप वाईट दिवस बघितले मी. लहानपणी गरिबी बघितली, नंतर फेल्ड करिअर बघितलं, पण एक अनएक्सपेक्टेड गोष्ट होती माझ्या आयुष्यात. तुझा झालेला हार्ट ब्रेक वगैरे नाही काउंट करणार ते पण ऍक्च्युअली त्या सगळ्यांच्या पुढे जाऊन मला ह्या गोष्टी कदाचित आयुष्यात एक्सपेक्टेड असतात, पण त्या सगळ्याच्या पुढे जाऊन आता ती एक गोष्ट बघावी लागते मला, जी कधीच मी आयुष्यात न भूतो न भविष्यात ती कधी कल्पना ज्या गोष्टीची केली होती ती घडली आहे. आरसीबी सेकंड टाइम IPL फायनलला पोहोचलेली आहे पहिल्यांदा, आणि कदाचित ती सेकंड टाइम ट्रॉफी सुद्धा जिंकणार आहे. खूप काळजावर दगड ठेवून मला बोलावं किती हेट करावं माणसाने एखाद्या टीमला, किती म्हणजे पायाखाली बघावं एखाद्या आहे माहित नाही का मला. आणि असं काही रिझन नाही मला. 2008 पासून ती टीम नाही एवढत, माहित नाही का. त्या काळात तिथे कोण होतं, त्या काळात द्रविड होता. द्रविड मला आवडायचा, पण आय डोंट नो, आय गेस विजय माल्या. आय यूज टू हिट विजय माल्या माझ्या लहानपणी. पण मला माहित नाही त्या टीमसाठी माझा एक अनरियल हेट आहे, माहित नाही का पण असं काय रिअल हेट आहे. आय डोंट नो काय माहित नाही. आणि अनरियल हेट काय असतं हे तर पहिले लोकांना तू सांगच. अनरियल हेट काय असतं? मला खूप मनापासून ती टीम नाही आवडत, माहित नाही, खूप आधीपासून नाही आवडत. किंवा मला असं वाटतं की ती टीम नेहमी वन साइडेड राहिलेली. मला नेहमी असं वाटतं की ज्या टीम मध्ये क्रिस गेले त्या टीम एवढी वन साइड टीम नाही कुठली. अरे पण त्यांच्याकडे बॉलिंग नव्हती का ती, मग कशी वन साइड असेल? आमची चूक नाही. मग क्रिस गेला ही त्यांची कशी चूक असेल? तो क्रिकेट मधला अनफेअर ऍडव्हान्टेज होता त्यांच्याकडे. क्रिस गेल आणि डिव्हिलियर्सच्या टीम मध्ये होते ते दोघं, म्हणजे त्यांच्या एवढे बेस्ट. म्हणजे मुंबईकडे सचिन आहे तुला चालतं, मुंबईकडे एकेकाळी हर्षल गिब्स होता तेव्हा चालतं, मुंबईकडे रिकी पॉन्टिंग होता तेव्हा तुला चालतं. हे अनफेअर ऍडव्हान्टेज नाही की एवढा सगळा. सचिन पॉन्टिंग हे काही T20चे प्लेयर्स नव्हते, पण त्यांनी मॅचेस जिंकवल्या की नाही? पॉन्टिंगने नाही जिंकवल्या, कुठली मॅच जिंकली? पॉन्टिंगने नाही जिंकवल्या, पण मुंबईला काही जिंकवलं नाही. पण तरीही ऍडव्हान्टेज तर होतच ना नेहमी. पण T20 मधलं एक काय म्हणतो ना, त्या काळात त्यांनी हत्या केल्यात खूप बॉलर्स, असं मला वाटतं. पोलार्ड होता मुंबईकडे. पोलार्ड केवढा कन्सिस्टंट होता आपल्याला माहितीच आहे. आता लास्ट व्हिडिओ मध्ये हा बोलला रे पोलार्डला देव वगैरे बोललाय. मी देव कधी बोललो? त्याची किंमत आहे. पोलार्डला कोणी रिप्लेस नाही करू शकत वगैरे हे सगळं बोललाय. क्रुशियल मॅचेस खेळायचा ते खेळायचा, पण पोलार्डचा गेल सारखा इम्पॅक्ट नव्हता, एवढं तू मानू शकतोस ना. नाही पण पोलार्ड उभा राहून पण खेळू शकत, म्हणजे गेल पण उभा राहायचा ऑब्व्हियसली. कधी कधी पोलार्ड नको तेवढा उभा राहायचा, 20 बॉल खेळायचा. जाऊ दे, आपण कालच्या मॅचवर IPLच्या क्वालिफायर 1 वर येऊ. सो आरसीबीने काल अफलातून बॅटिंग केली. रजत पाटीदार आय गेस इंडियन टीम मध्ये यायला हवा. तर जर श्रेयस अय्यरला तुम्हाला कॅप्टन नसेल करायचं तर मग रजत पाटीदारला करा. बघ त्यांना श्रेयसलाच नाही करायचं, पाटीदारला कुठे करणार हा प्रश्न मला. ऍटलीस्ट T20 मध्ये तरी रजत पाटीदार डिझर्व करतो जर तुम्हाला श्रेयस अय्यरला नसेल चान्स द्यायचा. आणि त्या माणसाचं महत्व काय म्हणतो ना, त्याचं कर्तृत्व बघा तुम्ही. त्याने आरसीबी सारखी टीम 2दा फायनलला आणली नाही. ज्या टीमला लोकांनी ही गाणे लोकांनी हे तुझ्या मनातलं आहे सगळं, ते तू सांग लोकांना. लोक काय बोलतात हे तू बोलू नको. ती टीम सगळी 2दा फायनलला आणलेली. आणि मग मला आता हे ऍक्च्युअली खूप बोलावंसं वाटत नाही, पण नको बोलूस, चालेल, नाही ऐकायचं लोकांना, व्हिडिओत लोकांना ऐकायचं की एक काळ होता जेव्हा मुंबई आणि चेन्नई ज्या प्रकारे डॉमिनेट करायच्या IPLच्या क्वालिफायर्स वगैरे, की येऊन त्या समोरच्याला झोपवून जायच्या. सो त्या लेवलचा परफॉर्म त्यांनी केला. इव्हन लास्ट IPLच्या क्वालिफायरला पण जेव्हा त्यांनी पंजाबला काहीतरी 90 का 112 वगैरे काहीतरी ऑल आउट केलं होतं तेव्हा पण, आणि काल पण. त्या दोन्ही मॅच, ती पण पंजाबवाली मॅच आणि ही पण मॅच, समोरची टीम नव्हतीच मॅच मध्ये. बरोबर. काल पण जे काय घडलंय काल सुरुवातीला ते लोक जरा डबघाईला आलेले आरसीबी, पण नंतर एक्झॅक्टली, पण नंतर मग आय गेस त्यांनी जे पिक केलं रजत पाटीदारने येऊन. सुरुवातीला तो 16 बॉल 11 वगैरे घेतला, नंतर त्याने 33 बॉल 93 ठोकली भाई येऊन. सो आरसीबीने ओव्हरऑल काल 254 मारलेत, 5 विकेट गेलेल्या त्यांच्या 20 ओव्हरमध्ये. आणि व्यंकटेश अय्यरने काल पुन्हा एकदा चांगली सुरुवात दिली. 7 ओव्हर 7 बॉल 19च मारले. फिल सॉल्ट बरा आहे की नाहीये? त्याचा एक फोटो आलेला बेडवरचा वगैरे, असा पायाला काहीतरी बँडेड वगैरे ते त्यांचं काहीतरी लावून. सो माहित नाही काय कोणासोबत. ठीक आहे. सो त्याचा तसा फोटो आलेला, तो माहित नाही तो पूर्ण फिट आहे की नाही माहित नाही. पण हे आपण मागे एकदा काय व्हिडिओत बोललो होतो की जर बेथल एवढाच वाईट आणि ते केलं भाई. येस, मांडीला कशा व्हिडिओ बघते आरसीबीचा तो बघत असेल आपला, त्यांचा जो आहे जो PR नॅक्स बघत असेल आपल्या, मराठी कळत असेल का? पण ठीक आहे. सो मराठीच आहे गेस, नाही माहित नाही मला, साऊथ इंडियन वाटतं तो. हा असावा. या सो व्यंकटेश अय्यरने 7 बॉल 19 मारले, 3 4 आणि 1 6 मारले. त्याने 271 स्ट्राईक रेट, पण त्याने एक हे तरी तयार करून दिलं, बेड तयार करून दिला, टेम्पो दिला. हा टेम्पो दिला. आणि मग कोहली थोडा सुरुवातीला स्लो खेळत होता, पण नंतर त्याने पिक केलं. कोहलीने 25 बॉल 43 मारले. कोहलीने चांगला खेळला काल. ऍक्च्युअली
आरसीबी बघशील तर बऱ्यापैकी एकाच गिअर मध्ये खेळत होती. आता कोहलीने कदाचित, पण ते कोहलीचा गेमच असा, तो मध्ये डॉट काढतो, तो मारत सुटतो. आता तो प्रॉपर वरच्या गिअर मध्ये सुरू करतो. आणि इव्हन काल कमेंट्री मध्ये बोलत होते, काल त्याने नवीन शॉट आणलाय, फ्रंट फुट पुल शॉट, तो एक आणलाय त्याने त्याच्या हत्यारांमध्ये. सो तो त्याच्यासाठी फायदेशीर ठरतोय खूप या सीझनला, असं कमेंट्री मध्ये बोलत होतो. तर कोहलीने 5 4 मारत, 1 6 टाकले तिथं. त्यानंतर मग देवदत्त पडिक्कल पण चांगला खेळून गेला. देवदत्त पडिक्कल आम्ही पहिल्या व्हिडिओ पासून बोलतोय की देवदत्त पडिक्कल इज इन 19 बॉल 30 मारून गेला, त्यात त्याचे 5 4 होते. आणि काय काय त्याने स्क्वेअर कट मारले, एकदम कडक मारले. नाही पडिक्कल मला अजूनही लक्षात आहे, 2020चा सीझन होता का 19 होता, मला लक्षात नाही एक्झॅक्टली. त्याचा पहिला सीझन आरसीबीतनं पहिल्यांदा खेळला होता, तेव्हाच मला तो इतका प्रॉमिसिंग वाटला होता माझा प्लेअर म्हणून. इन जनरल त्याच्या जोरावर त्याचा इंडिया डेब्यू पण झाला ना, क्वालिटी, त्याची बॅटिंग क्वालिटी म्हण, सगळ्याच गोष्टी. म्हणजे तो तसा हार्ड हिटर पण नाहीये, तो प्रॉपर विराट कोहली त्या लीग मध्ये, पण त्या टेम्पलेटचा बॅट्समन. टेक्निक आहे त्याच्याकडे खूप चांगली, आणि खूप काय म्हणतो ना, स्ट्रोक मेकर खूप चांगला. सो मला तो त्यापासून खूप प्रॉमिसिंग वाटला होता. पण त्याचा आरआर मध्ये ते झालं ते पण बघितलं, चान्सेस नाही मिळाला कधी नीट, आणि तो पण तिथे फार भारी खेळला नाही. पण त्याच्या आगेच रक्तातच आरसीबी असं मला वाटतं. येस, पण नाही या सीझनला तो वेगळाच खेळतोय. आणि दिसून येते असं नाही की त्याने त्याच टेक्निकचा युज करून वगैरे, पण ते क्लिक झालं काहीतरी. आणि ते थोडंसं काय म्हणतो ना, सेल्फलेस जे खेळणं ते वाटतं जास्त, ते खूप. आणि ते आरसीबीच्या सगळ्याच प्लेयर्स मध्ये बरोबर या सीझनला जाणून येते प्रॉपर. इव्हन लास्ट सीझन पण ह्या सीझनला खूप जास्ती जाणवत होते, कारण त्यांच्याकडे ऑब्व्हियसली कॉन्फिडन्स आहे सीझनला लास्ट इयरचा. सो ह्या सीझनला बघशील तर अगदीच आता वर्ण अय्यर जे खेळला ते, इव्हन कोहली खेळला 3 इनिंग, हा आपला कोणतो देवदूत पडिक्कल खेळला ते, आणि अख्खी आयपीएल ते लोक असेच खेळलेत की त्यांनी अशी विकेट द्यायची भीती नाही. त्यांनी एकदम मेक ऑर ब्रेक त्या झोन. सगळ्याचं क्रेडिट आपण पाटीदारला दिलं पाहिजे, कारण तो येऊन जशी बॅटिंग करतोय, म्हणजे ते रोहित शर्माने इंडियन टीम मध्ये गेलं 2022 नंतर, ते आय गेस आरसीबी मध्ये रजत पाटीदारने केलं. आणि पाटीदारचं तू बघशील तर लास्ट इयरच्या आयपीएलला तो तेवढा ग्रेट नव्हता केला बॅटर म्हणून, पण मग ह्या सीझनला त्याने 1-2 इनिंग लास्टच्या मॅच मध्ये चांगल्या खेळलेला. बरोबर. पण आणि पडिक्कल नाही, सॉरी, पाटीदारने काल पुन्हा ते पण एक केलंय. तो बाय द वे 6 मॅचेस केलाय क्वालिफायर्स मध्ये, त्यात त्याने काल 3री हाफ सेंचुरी टाकली, त्यात त्याची एक सेंचुरी ऑलरेडी. सो काय म्हणतो ना, ही इज इन्सेन लेवल ऑफ क्लच प्लेअर. बरोबर येस. आणि आय गेस बॉलिंग पण तेवढी त्यांची चांगली होती आरसीबीची. भुवनेश्वर कुमारकडे पुन्हा आता पर्पल कॅप आली. सो ज्या लेवलला भुवनेश्वर कुमार खेळतो, आय गेस ही डिझर्व्स अ चान्स, पण त्याला देणार नाही ते मला माहिती. मला वाटतं देतील त्याला, कारण आता खूपच हवा झाली त्याची. आणि तो ह्या वर्षी बघशील तर तो फक्त पण तू कोणाच्या जागी खेळणार? तू प्रसिद्ध कृष्णाला काढलं तरच भुवीला चान्स मिळू शकतो, बाकी काढा. पण कुठे म्हणतो टेस्ट मध्ये T20 नाहीच आहे प्रसिद्ध कृष्ण, आय गेस नसतोच नाही. टेस्ट मध्ये पण घेऊ शकतात ना, मी तुला तेच म्हणतोय. पण भुवनेश्वरला त्याच्या पीकच्या काळात टेस्ट मध्ये नाही खेळला, आता कुठे तेच तर म्हणतो, कारण तो विराटच्या त्या पॉलिसीमध्ये नव्हता बसत तेव्हा. त्याचे क्विक गन्स तो घेऊन जायचा, त्यात तो नव्हता. अदरवाईज त्याने टेस्ट मध्ये जेवढी बॉलिंग केली त्याने कडक. भाई लास्ट टेस्ट मॅच जी खेळलाय, लास्ट टेस्ट मॅच भुवनेश्वर जी खेळलाय, त्यात त्याला मॅन ऑफ द मॅच आहे. त्यानंतर त्याने 5 विकेट सॉल्व घेतला. सो आफ्रिकेतच खेळलेला तो, बरोबर. नाही माहिती, तो इंडिया देऊन श्रीलंकेसोबत सिरीज केला. नाही मला जेवढं आठवतं लास्ट टेस्ट मॅचला भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द मॅच, आणि ती आफ्रिकेविरुद्धच आहे. आर यू शुअर? येस. कारण मला आफ्रिकेनंतर एक श्रीलंका सिरीज झाली इंडियात. लेट्स चेक, कमेंट्स मध्ये सांगा आम्हाला. मला पण लक्षात आहे, पण हा जे तू म्हणतोस आफ्रिकेत कडकच केलं. सो काल वेगळ्या लेवलला खेळले आरसीबी. काय म्हणतो ना, इन्सेन लेवलचं कॉम्बिनेशन आहे ते. काय ते म्हणजे तू लास्ट सीझन बघशील तर भुवनेश्वर कुमारचा आदत होता, सॉरी हेझलवूड चालला, भुवी नाही चालला. या सीझनला भुवी चालतोय, हेझलवूड चालत नाही. हेझलवूड कव्हर करतं, बरोबर. एखाद्याचा लॉस एवढा, एखाद्याचा काय म्हणतो ना, आउट ऑफ फॉर्म असणं एवढं मिजरेबल नाही की अख्खी टीम जे बरोबर आरसीबीची हिस्ट्री राहिली. आणि हा आज काल पण आरसीबीचा ऐकलं, त्यांच्यातनं चांगलाच खेळलाय जीटी मधनं सिराज. मुद्दाहून करतो माझ्यावरती. आणि तू बघशील तर आरसीबी ह्याच गोष्टींमुळे हरायची, की त्यांचा एक कोणतरी प्लेअर इतका वाईट खेळून जायचा कधी कधी की ती अख्खी टीमच बुडायची. म्हणजे जसं की 16च्या फायनलला वॉटसनचा स्पेल बघ, किंवा तू 11च्या फायनलला सगळ्यांचीच बॉलिंग बघ. 11च्या फायनलला चेन्नईला त्यांना मारलं होतं क्रिस गेलने वगैरे, सॉरी क्रिस गेल तर असं होता. सो तेव्हा पण त्यांच्या टीममध्ये ते एस अरविंद होता, विनय कुमार होता. सो त्यात त्यांना म्हणजे त्याच्यात तेवढं कोणी प्रॉमिसिंग आणि काय म्हणतो ना, ते पण बॉलिंग हा प्रॉब्लेम राहिलाच आहे ना. गेल्या 2-3 वर्ष आधी जर तू बघशील तर तो प्रॉब्लेम राहिलाच आहे ना आरसीबीचा कंटिन्युअसली. हा, इव्हन त्यांची
त्यांची इन जनरल थिंकिंगच की ते बॅटिंगवर जास्त हेवी स्टार कल्चर त्यांच्याकडे जास्त होतं. बरोबर. आता ते नाही, आता पाटीदार वर आल्यामुळे ते सगळं स्टार कल्चर थोडं बाजूला राहून ऍज अ टीम आरसीबी म्हणून खूप वर येत. मे बी या दिनेश कार्तिकचा पण खूप जास्त हात आहे, जेव्हा तो पण तिकडच्या कोचिंग टीम मध्ये गेला. बरोबर. त्याने पण खूप गोष्टी माइंडसेट बदललाय प्रॉपर. येस, पाटीदारच्या बॅटिंग बद्दल बोलूया भाई. कालच्या पाटीदारने काल 33 बॉल 93 ठोकलेत, त्यात त्याने 9 6 मारलेत, 9 6 आणि 5 4 मारलेत. 281 स्ट्राईक रेट त्याचा. सुरुवातीला स्लो खेळत होता पाटीदार, पण नंतर त्याने जे काही शेवटचे 20 बॉल आणि कोहलीची विकेट लागोपाठ पडली होती, एका ओव्हर मध्येच पडली पाटीदार आणि कोहलीची. सो आय गेस शेवटच्या 20 बॉल मध्ये त्याने 72 की 74 असे काहीतरी रन्स मारलेत त्याने. सो नेक्स्ट लेवल त्याने जे काही ऍक्सिलरेशन केलं आणि त्याचे शॉट्स भाई मला प्रॉपर, आता हे जरा एक्झॅजरेशन होईल, मी ऑफ कॅमेरा पण बोलू तुला की थोडा ऑरा वाईज तो मला धोनीच्या जवळ जाऊ शकतो आयपीएल मध्ये असं वाटतं. केस कापले की नाही वाटणार? नाही, इन जनरल तो जसा वावरतोय, इन जनरल तो जसा फिल्डिंगच्या वेळी वावरतो, नंतर मग कॅप्टनशिप जशी चालू आहे फील्ड सेट करताना म्हण किंवा मग बॅटिंग करताना तो ज्या बिंदासपणे येऊन खेळतो, आय गेस ही इज क्लोज टू दॅट ऑरा वाईज. आणि बघशील तर आरसीबी ही जी टीम आहे त्याची टीमचे कॅप्टन्स बघ ना कोण राहिले. काही द्रविड होता, पीटरसन होता, त्यानंतर विटोरी राहिलाय, कुंबळे होता बराच काळ. बरोबर. सो हे सगळे त्यांचे कॅप्टन्स होते. त्यानंतर नाही ते सगळे होते, आता विराट कोहली होता बराच काळ, त्यानंतर फॅफ होता. आणि त्यांना सक्सेस कोणाच्या काळात मिळतो बघ, पाटीदारच्या काळात. त्याला काही कमी लेखण्यासारखं नाहीये, पण ते आता एवढी वर्ष ती टीम बनायला लागले असं पण बोलू शकतो आपण. ताजमहल नंतर राहण्यात जास्त वेळ लागला. नायाब तो आहे भाई, आरसीबी नायाब तो आहे. तर आणि इव्हन मला असं वाटतं की ह्या गोष्टीचा क्रेडिट तो ज्या पद्धतीची कॅप्टन जे तू म्हणालास की धोनी सारखा ऑरा, हे तर माहिती खूप अर्ली टू से. पण एक्झॅक्टली मी बोललो ना की हे खूप एक्झॅजरेशन आहे, पण मला तो असा फील येतोय कुठून तरी आत की भाई ऑरा वाईज तो भाई पोहोच सकता है वहां तक. बरोबर. नाही पण त्याचं तेच आहे, तो ज्या पद्धतीने फिल्डिंग पण कमांड करतो, फिल्डिंग स्वतःची पण चांगली. आणि तेच विराट कोहलीला कॅप्टनशिप करणं, आणि तुझ्याकडे इंटरनॅशनल कॅप पण नाही, राईट? बरोबर. सो ते एक वेगळं प्रेशर असू शकतं कोणत्याही प्लेअरवर, ते त्याने घेतलेलं दिसत नाही. बरोबर. आणि इव्हन तू बघशील तर यात तर थोडंसं क्रेडिट विराटचं पण आहे. येस, ऑब्व्हियसली त्याने त्याला तेवढं फ्री फ्लोईंग दिलं, फ्री हँड. विराटचं प्रेशर त्याच्यावरती दिसत नाही तुला, विराटच्या स्टारडमचं म्हण. बरोबर. किंवा बऱ्याच गोष्टी. इव्हन हेझलवूड आहे तिथे, भुवी आहे तिथे, इंटरनॅशनलचे लेजंड्स आहेत सगळे. कृणाल पांड्या, सुरेश शर्माचं ठीक आहे. आणि तू बघशील तर आता तू नोटीस करणार, जेव्हा धोनी होता, धोनी ह्या सीझन नाही खेळला तो, पण आधी पण बघशील तर जडेजा कॅप्टन असताना म्हण किंवा गायकवाड असताना म्हण, तुला वाटायचं की धोनीचं प्रेशर दिसतो त्या टीमवर किंवा त्या कॅप्टन्सीवरती. पण इव्हन तू बघशील तर नंतर हार्दिक पांड्या पण कॅरेक्टरच तसं आहे. मला वाटतं की धोनी हा खूप असा शांत आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप असा सिरियस आणि काम असं वाटतं. विराट कोहली बघतो ऑफ द फील्डच तो सिरियस वाटतो, ऑन द फील्डच तो सिरियस वाटतो. ऑफ द फील्ड काय होतं, सिरियस होता की नव्हता? ऑफ द फील्ड तो चिल असतो, सगळ्यांवर टाइमपास करत असतो वगैरे, त्यामुळे पण असेल कदाचित. नाही पण मला वाटतं की विराटची खूप मलेबल पर्सनॅलिटी, खूप चांगली क्वालिटी आहे. इव्हन तू बघशील तर रोहित नंतर पांड्याचं पण झालं. सो तू रोहितचा ऑरा किंवा ते जे प्रेशर आहे ते तू पुन्हा काढू नाही शकलास त्या कॅम्पवर. बरोबर. पण विराटचं लगेच इव्हन इंडियाच्या कॅप्टन्सीमध्ये पण धोनी, विराट नंतर रोहित आला, लवकर सगळ्या गोष्टी फिरल्या. सो विराट खूप चांगल्या पद्धतीने काय म्हणतो ना डील करतो त्या गोष्टी. म्हणजे कॅप्टन्सीवरून निघून गेल्यानंतर जे राहिलेला असतो ऑरा, तो त्याने बऱ्यापैकी त्याचं काय म्हणतो प्रेशर नाही होत समोरच्यावर, समोरचा इगो मध्ये राहत नाही किंवा काय म्हणतो त्याच्यावरती एक्स्ट्रा बर्डन नाही वाटत, त्याच्यावरती टीमवर. बरोबर. येस. सो येस, पाटीदार आय गेस डिझर्व्स अ चान्स इन इंडियन टीम नाव, ऍटलीस्ट T20 मध्ये. आणि तो काही शॉट्स जे काय म्हणतो ना ऑन दी अप शॉट्स जे मारतो, मी एकदम ना त्याने स्ट्रेट ड्राईव्ह जो 6 मारतो तो कडक भाई, मी फॅन आहे त्या शॉटचा, त्याचा सरळ जो 6 मारतो तो. आणि हे जी टेक्निकल ऍडजस्टमेंट आहे, जी तू स्ट्रेट 6 म्हणतोस, मी कुठेतरी ह्या आयपीएललाच आय गेस त्यांची मॅच होती मुंबई अगेन्स्ट किंवा नंतर कुठल्या तरी टीम अगेन्स्ट होती, गुजरात अगेन्स्ट होती आय गेस. सो का कोणातरी ज्यात ते लोक हरले होते ती मॅच, पण त्यात पाटीदार चांगला खेळला होता माझ्यामध्ये, SRH होती माझ्यामध्ये. सो तेव्हा पण लोक म्हणत होते की हे जे बॉल तो डायरेक्ट मारतोय ना, हे बॉल त्याचीच खेळायची पद्धत आधी अशी होती की ते बॉल तो कसं सांगू, गॅप मध्ये नच करणं म्हण किंवा बॉल फॉरवर्ड येऊन प्ले काय म्हणतो ना पंच करणं म्हण, किंवा 6 मारताना पण तो वेगळ्या पद्धतीने ते 6 मारायचं. पण आता त्याने जी ऍडजस्टमेंट केली आहे, म्हणजे तो ऑन दी ऑफ डायरेक्ट कदाचित त्याला आता कळलं असेल की भाई वन डे आणि टेस्ट मध्ये तर आपलं काही चान्स नाही, आता T20 जे काही आहे ते खरा फॅन आहे, म्हणजे कुठल्या अँगलने कधी कधी काय बोलून जाईल. सो जे त्याने ऍडजस्टमेंट केले ते T20च्या हिशोबाने प्रॉपर T20 सूर्यासारखं प्रॉपर.
पण जाऊ दे, सूर्या आय गेस वन डे फ्लॉपच गेला असता वन डे मध्ये, आणि गेलाच आहे म्हणून तो सांगतो हा, सूर्यासारखंच sorry. होतं. आणि पाटीदार इव्हन तू तो बघशील तर तू जर त्याचा करिअर मॅप फॉलो केला IPLचा, तर ही इज ऑलमोस्ट फॉलोइंग द स्टेप्स ऑफ रोहित शर्मा. त्याला पण ऍट द एज ऑफ 25-26 कॅप्टन्सी दिली होती मुंबईची. त्याचं पहिलंच सीझन होतं. त्याच्या अंडर सचिन आणि पॉन्टिंग खेळत होते. सो तो ऑरा पार करून त्याने ती टीम जिंकवली, आणि त्यानंतर तो कन्सिस्टंटली चांगली कॅप्टन्सी केली. बरोबर. सो आय गेस पाटीदार इज ऑल्सो ऑन सेम लाईन्स. राईट. सो येस, पाटीदार, वी आर विथ यू. आणि त्याचे पुल शॉट त्याने काल बाउन्सरवरती गेम खूप इम्प्रूव्ह केलेला वाटलं तुला? पाठी एक त्याने मारला रे, हुक मारला त्याने, कडक मारला. पहिला एक त्याने 4 मारला समोर स्ट्रेट, आणि आय गेस तो फ्री हिट होता की नो बॉल होता माहिती मला. आणि पाठी एक त्याने असा स्कूप केल्यासारखा काहीतरी हुक शॉट सारखा काहीतरी मारला. तू बोलला 6 मारला त्याने, कडक केला. बरोबर. आणि त्याने काहीतरी ना कव्हरच्या इकडनं त्याने 6 मारला. मला बॉलर लक्षात नाही. आय गेस सिराज कोण आहे तेव्हा प्रसिद्ध कृष्ण स्पिनर टाकत होता त्याने, पेसरला त्याने मारला. त्याने माहिती कसं म्हटलं हा शॉट आहे म्हणून त्याने पेसरला मारला. एक त्याने राशिद खानला पण मारला, जो ऑफसाईडला कव्हर्स वरून मारला, तो तर कमालच मारला. प्रॉपर पिकअप शॉट होता त्याचा. इव्हन त्याने राशिद खान त्याच्या पद्धतीने काल बॅटिंग केली. सो सगळंच म्हणजे तो आता कम्प्लीट T20 आणि पॅकेज आहे आता. असं नाही की फक्त बॅटिंग असतो, तुला लिडरशिप पण प्रोव्हाइड करतो. आणि लास्ट सीझन बघशील तर लास्ट सीझन तो ठीकठाक खेळला होता. जितेश शर्मा चांगला खेळला होता, पण यावर्षी जितेश शर्मा आउट ऑफ फॉर्म आहे. त्याचा प्रेशर येऊ दिलं नाही टीम. त्याने ती जबाबदारी घेतली आणि तो चांगला खेळतो. राईट. सो येस, पाटीदारने प्रूव्ह केलं तसा एक ट्रॉफी दूर आहे फक्त. येस. सो त्यानंतर कृणाल पांड्या पण यावर्षी खूप कमाल बॅटिंग करतो. त्याची माहिती IPL मधली सगळ्यात बेस्ट बॅटिंग यावर्षी त्याने जी केली. काय बॅटिंग करतो. येस, 28 बॉल 43 मारले कृणाल पांड्या, 2 6 आणि 5 4. थोडं टेक्निकली काहीतरी विचित्र फील होतं, जसं बॉलिंग मध्ये होतं तसंच बॅटिंग मध्ये सारखंच वाटतं बॅटिंग पण त्याची बॅटिंग हे आहे काय म्हणतात, इफेक्टिव्ह आहे. सो काम त्यांनी मुंबईला बरोबर सीझन जे फायनलला की सेमीफायनलला तो खेळला आय गेस 17ला फायनलला. येस. सो ते पण आय गेस ऑब्विसली तेच आठवतं मला डिरेक्ट, चांगला बॅटिंग केली की त्याने. बरोबर. सो येस, कृणाल पांड्या इज ऑल्सो इन फॉर्म. सो फायनल साठी हे खूप जास्त उपयोगी पडणार या सगळ्या गोष्टी RCB साठी. आणि टीम आता ही टीम स्वतःला हरवू शकते आता या लेवलला आहे असं मला वाटतं. RCB खूप कठीण जातं मला बोललं, पण आहे खरं. आता जितेश शर्मा पण खाली चांगला खेळला. टीम डेव्हिड लवकर आउट झाला, 5 बॉल 4च मारले. जितेश शर्माने 5 बॉल 15 टाकले. GTची बॉलिंग सगळ्यांनीच मार खाल्लाय. सगळ्यांचा इकॉनॉमी रेट 9च्या वर आहे. यस, मोहम्मद सिराज 3 ओव्हर 46, कगिसो रबाडा 4 ओव्हर 54, जेसन होल्डर 4 ओव्हर 39, राशिद खान बॉलिंग केली विकेट पण काढले. येस. आणि राशिद खान 3 ओव्हर 29, एका ओव्हर त्याला 21 पडले. प्रसिद्ध कृष्णा अगेन हाफ सेंचुरियन 4 ओव्हर 53 रन टाकले. आणि कुलावत खेजरोलिया एक बॉलर आहे, त्याने पहिली ओव्हर कडक टाकलेली 3 की 4 रन. दुसऱ्या ओव्हरला त्याला 27-28 त्याला लोक ओळखत नव्हती, त्याला बघून खेळ चल. पण एक्स्ट्रा पण खूप टाकले त्या ओव्हरला. त्याने 10 का 12 बॉल टाकले. एक्झॅक्टली. आणि त्यांनी पण हर्षद खानला त्याला थांबवलं. 2 ओव्हर 31 रन पडले त्याला, मग थांबवलं त्याला. बरोबर. इव्हन राशिद खानची लास्ट ओव्हर कम्प्लीट नाही केली. बरोबर. सो ओव्हरऑल बॉलिंग तर वीकच होती काल GTची. बरोबर. आणि पण गुजरात थ्रू आउट मॅच त्यांना चेसच करत होते. आणि फिल्डिंग खूप वाईट झाली काल. त्याने हातातले फोर्स सोडले, 2 का 3 कॅच ड्रॉप झाले. सो ते पण मेजर रिझन राहिलं असेल. 254 मेन तर तेच आहे. पाटीदारचा कॅच 200च्या वर ते लोक गेलेच असते, पण त्याच्यावर जे 50 झाले ते पाटीदार 20 की 22 वर खेळत होता त्याचे कॅच ड्रॉप. बरोबर. सो येस, आय गेस फिल्डिंगच्या वेळी तरी हगलेत GT वाले काल. बरोबर. नंतर मग GTने तर काय भाई एवढं काही हे खेळ पहिल्या 6 ओव्हर मध्ये त्यांची मॅच संपली होती जेव्हा बटलर आउट झाला. पण त्याआधी पण सुदर्शन इंटरेस्टिंग वेने आउट झाला, हिट विकेट झाला. पण तू असं का बोलत होता की असं आउट नॉट आउट द्यायला पाहिजे? वाईट वाटलं. तो 4 गेला कारण तो बॉल माझं म्हणणं तो 4 गेला. पण तुझं अल्टिमेट गोल तेच असं ना, विकेट्स तुझे प्रोटेक्ट करायचे बॅट्समनला, ते नाहीच केले ना त्याने. खरं त्याला स्वतःच उडवलं ते. येस. साई सुदर्शनने 14 पण मला सांग, ऑरेंज कॅप पाहिजे त्याच्याकडे. मी 6 मारला, ठीक आहे, आणि माझी बॅट किंवा मी स्टंपला आपल्याच्या आधी बॉल पार झाला असेल ग्राउंड, तर काय आउट असणार आहे का? पण असं म्हणजे 6 झाला ना, संपला ना बॉल. नाही, पण तुझा बॉल डेड कधी होतो? तुझा बॉल मध्ये तुझा हेच आहे ना, जर तुझी बॅट लागली स्टंपला तर बॉल तुझा डेड नाही झालाय तो अजून. माझ्या मते तरी तो आउटच असतो. असं झालंय का कधी? मला डाऊट, म्हणजे प्रश्न पडला 6 ला जाऊन, कारण त्याचा 4 गेम प्रश्न पडला. त्याचा 4चा आधी पार झाला असता, बॅट लागायच्या आउट कसं दिलं असतं त्याला?
मला प्रश्न पडला. नाही पण आउटच असेल माझ्या तरी आउट असणार, कारण की तुझा अल्टिमेट गोलच ते आहे ना की भाई तू प्रोटेक्ट करायचं तुझ्या स्टम्प्सना. प्रोटेक्ट तर करा स्टम्प्स. येस, साई सुदर्शन 9 बॉल 14 खेळून आउट झाला, चांगला खेळत होता बिचारा, पण हिट विकेट झाला. नंतर गिलला एक खूप कमाल बॉल पडला भुवनेश्वर कुमारचा, बोल्ड काढला भुवनेश्वर, आणि गिलची ती कैची तर बनतेच, गिलची बरीच वर्ष ती कैची बनते. अक्रॉस द लाईन तो लॉफ्ट करायला जातो बॉल. 7 बॉल 2 मारून आउट झाला भाऊ आपला. काल प्रॉपर त्याचे स्कोरचं प्रेशर तू बघतो, 250चं प्रेशर आणि त्यात क्वालिफायर होतं. आणि गुजरातचं ते टेम्पलेट आहे की ते 200 पर्यंत चेस करतात, त्याच्या वर आले की त्यांचे हातपाय फुलतात असं तुला वाटलं. आणि काल ते प्रॉपर तसं झालं होतं. म्हणजे शुभमन गिल स्टार्ट पासून आडव्या खेळायला लागला होता बॉल, सो आणि ते क्रॉस द लाईन खेळायला गेला होता. बरोबर. येस, सो बोलावं वाटत नाही. इंटरेस्टिंग बॅटिंग केली. हेझलवूडला मी इतक्या मॅचेस जिंकताना बघितलं, इतक्या ऍशेस जिंकताना बघितलंय, इतके वर्ल्ड कप जिंकताना बघितलंय. त्याला मी एवढं पर्सनल होताना कधीच नाही बघितलं. त्याला बटलरने आधी छक्का मारला, 2 चौके मारले, चौथा बॉल त्याने काय तो लेफ्ट कट केला बॉल आणि तो बोल्ड झाला. त्यानंतर त्याने जे सेलिब्रेट केलेलं आहे भाई कडक. पण ते आधी एवढा मारलाय त्याच ओव्हरला झालं तुला, आणि प्लस मग इंग्लंड ऑस्ट्रेलिया रायव्हलरी आहे त्यांच्यामध्ये, सो ते पण एक तो पण एक अँगल आहे. हा राईट. सो मग ते येणारच होता आय गेस जॉस हेजलवूडवर. आणि ऑस्ट्रेलियन्स भाई इगोइस्टिक असतात, त्यांना तू मार. जयस्वाल जेव्हा स्टार्कला बोलला इट्स कमिंग टू स्लो, तेव्हा स्टार्कचा इगो हर्ट झाला ऑब्व्हियसली. पुढच्या मॅच मध्ये स्टार्क हे दाखवलं ना जयस्वालने त्याला, स्टार्कने त्याला जयस्वाल इंडियानेच दाखवलं. येस, अख्ख्या इंडियालाच दाखवलं. ऍक्च्युली ऑस्ट्रेलियन्स इगो. सो खाली मग बटलर सोडल्यात, अजून कोणी राहुल तेवतीने काल 43 बॉल 68 मारले, पण ज्याला एवढे श्राप दिलेत. येस, फायनली चांगला खेळलाय म्हणून तो पण फायनली आज माझे श्राप कामी आलेत आपले ऍक्च्युली दोघांचे पण. ठीक आहे. सो 43 बॉल 68 मारले, बाकी कोणच नाही केलं. वॉशिंग्टन सुंदर लवकर आउट झाला 8 रन करून, निशांत सिंधू लवकर आउट झाला, होल्डर 0 वर आउट झाला, राशिद खान 8, कागिसो रबाडा 9, मोहम्मद रिचर्ड्स खूप चांगला खेळला 5 रन, विवियन सिराज 13 बॉल घेऊन 5 रन मारले. तू त्याची काल बॅटिंग बघितलीच नाही, तो सांगतो मी, तो प्रॉपर ते विदाउट हेल्मेट उतरतो ते उतरतो. त्याला इंग्लंड ओनली टेस्ट मॅच आठवत भाई, रुकानी आहे मॅच ते वाला असेल त्याचा. 13 बॉल 5 मारलेत मोहम्मद रिचर्ड्स सिराजने, आणि प्रसिद्ध कृष्णाने 7 बॉल 6 मारले. सो जीटीची बॅटिंग कधी अशी पिकच नाही झाली कालच्या मॅच मध्ये नव्हतं. पहिल्या 5 जेव्हा बटलर गेला तिथे मॅच संपली. 75ला 6 की 5 विकेट होते त्यांचे. सो आय गेस गेलेलीच मॅच, 250 नाही होत जर तुमची अर्धी टीम आत असेल. आणि मग अच्छा, अजूनही मला एक नाही कळलं की जर त्यांना ऑलरेडी इम्पॅक्ट प्लेअर त्यांनी आधीच सेकंड इनिंगच्या शेवटच्या 4-5 मध्ये खेळला होता, तर त्यांनी ग्लेन फिलिप्सला का नाही आणलं. काय म्हणतो नो डाऊट तेवधी आपण काल चांगलाच केलाय, पण अशा चेसेस मध्ये ग्लेन फिलिप्स जास्त युजफुल असणार तुमच्या. बरोबर. तुम्ही फिलिप्सला का नाही खेळलं मला हे नाही कळलं. सो कदाचित तुम्ही ते प्रेशर नसतं घेतलं तेवढं, कदाचित बटलरने तेवढं प्रेशर नसतं घेतलं, तर धपाधप मारत सुटायचं असं. ऍक्च्युली तेच आहे ना जीटी, आपण जसं एसआरएचचं बोलतो की पहिले 3 नाही खेळले तर त्यांची वाट लागू शकते. सो जीटीचं पण तसं आहे की पहिले 3 जर नाही खेळले तर मग खाली बरोबर हरे राम हरे कृष्ण जे काही असतं ते चालू होतं. सो आणि आरसीबीने बॉलिंग तर कडकच टाकली, सगळ्यांनी चांगली बॉलिंग टाकली. फक्त जेकब डफीला 4 ओव्हर 39 मारलेत, पण त्याने 3 विकेट घेतली. बरोबर, त्याने राशिद खानची विकेट घेतली आहे. राशिद खानची घेतली सुरुवातीला, त्यांनी साई सुदर्शनची त्यानेच आउट केलं. वॉशिंग्टन सुंदरची 1 विकेट घेतली त्याने. आणि आपला भुवीचा इकॉनॉमी रेट 7चा आहे काल. 4 ओव्हर 28 रन देऊन 2 विकेट घेतलेत भुवी. भुवनेश्वर यावर्षी म्हणजे कडक खेळतो, म्हणजे हा पीक भुवनेश्वर कुमार आहे. आणि भुवीचा तुला तो सक्सेसफुल असू दे, त्याचा ऑरा तसाच वाटतो तुला. त्याला मी कधी असं अनसक्सेसफुल राहिला म्हणून खांदे खाली ठेवून खेळलाय असं नाही वाटलं, किंवा सक्सेसफुल झाला म्हणजे एकदम जोशात खेळलाय असं नाही कधी बघितलं त्याला. खूप कन्सिस्टंट टेम्परामेंट आहे, खूप काम आहे, चिल्ड आहे. इव्हन त्याला टीम मधून बाहेर काढला त्याच्या कधी काही स्टेटमेंट्स नव्हत्या, कधीच नाही. टीम मध्ये घेतल्यानंतर कधी काही तो कोणावर बद्दल काही बोलला नाही. बरोबर. सो आय गेस भुवी deserves another chance. Last chance, पण he deserves it. Right. So जॉश हेझलवूडने पण चांगली गेली, 1 विकेट घेतली त्यांनी. मेन तर बटलरची विकेट काढली, आणि बटलरने मारला त्याला खूप. 3 बॉल 14 दिले होते. येस, रासिक सलामदरने पण खूप चांगली आय गेस तो माझ्या मते यावर्षी 1 ओव्हर मेडन टाकली त्याने काल, त्याने 2 विकेट पण काढले होते. आणि मला मेन वाटतं ना की बाकी सगळे जे प्लेयर्स आहेत, मोठमोठे प्लेयर्स आहेत, जसं की विराट आहे म्हण, किंवा भुवनेश्वर आहे म्हण, किंवा हेझलवूड आहे म्हण, इव्हन अजून कोणी असेल, फिल शॉर्ट वगैरे कोणी असतील, हे सगळे प्लेयर्स ग्रेट खेळतातच. पण त्यासोबत छोटे प्लेयर्स जे खेळतात, जसं की रसिक सलाम म्हण, इव्हन
कृणाल पांड्याचा इम्पॅक्ट म्हण किंवा व्यंकटेश अय्यर म्हण किंवा अजून बॉलिंग मध्ये अजून तो सुयश शर्मा म्हण, या सगळ्या छोट्या प्लेयर्समुळे ही टीम ऍक्च्युली एवढी बॅलन्स्ड बनली. या वर्षी खास करून ते जाणून येत नाही, गेली 2-3 वर्ष गेली 2-3 वर्ष तरी. येस येस. आणि या वर्षी ते जिंकतात ह्याच गोष्टी, कारण ते छोटे प्लेयर्स काय म्हणतो ना, स्लीप नाही करत. जसं की आरसीबी काही खूप फेमस होती, त्यांच्याकडे चहल होता, स्टार होता बॉलिंग मध्ये म्हणतो मी. हे असून पण त्यांचे बाकीचे जसं की विनय कुमार की काय त्यांच्याकडे होता, सिराज एक सीझन कडक खेळत होते, त्यामुळे त्याला टीम इंडियामध्ये एंट्री मिळाली डिरेक्ट. पण त्याच्या आधी त्याने खूप वाईट परफॉर्म केलेलं, त्याच्या आधीचे 2 IPL सीझन खूप वाईट परफॉर्म केलेलं आरसीबी कडून. सो असे ते मध्ये मध्ये छोटे छोटे बॉलर्स असायचे ना, की जे कदाचित तुला वाटायचं की ह्यांच्यातच मॅच आहे, ते लोक तेव्हा ती मॅच स्लिप करायचे. सो आरसीबी आता ते नाही करत. त्यांच्या मेजर सक्सेसचं कारण मला हे छोटे प्लेयर जास्त वाटतात. छोटे म्हणजे त्यांचं इंटरनॅशनल एवढं नाव नाही. बरोबर. हा राईट. सो त्यात रसिक सलामदार येतो, त्यामध्ये कृणाल पांड्या येतो, त्यामध्ये अजून कोण आहे, व्यंकटेश अय्यर येतो, आता पडिक्कल आहे तो येतो त्यात. इव्हन मुंबई बद्दल आपण जर बोललो तर मुंबईकडे पण असे प्लेयर्स खूप होते. बरोबर. म्हणजे ज्या काळात मुंबई आणि चेन्नई ज्या काळात स्पेशली सक्सेसफुल होत्या, त्या काळात त्यांच्या मोठ्या प्लेयर्स, कृणाल पांड्या तेव्हा पण कृणाल होता तेव्हा, हार्दिक तिकडे होता पहिली गोष्ट. सो हे लोक मॅचेस जिंकवून जायचे. शॅडोज अंडर मॅक्लेनेगन जो कधी न्यूझीलंड साठी एवढी चांगली, बरोबर. हा राईट. तो खेळला त्या न्यूझीलंड एकदम सुरुवातीला गेला 2008-9 म्हणजे IPL सुरू झाले तेव्हा अभिषेक नायर होता, उत्तप्पा होता मुंबईकडे, उत्तप्पा तसा मोठा, सौरभ तिवारी होता, अंबटी रायडू. येस अंबटी रायडू होता. सो आय गेस हे जास्त की पॉइंट्स असतील मॅच जिंकण्यासाठी, की जर तुमची टुर्नामेंट जिंकण्यासाठी. राईट. मॅच तर जस्ट एखादा स्टार येऊन परफॉर्म करून गेला तर मॅच जिंकतो, पण टुर्नामेंट कन्सिस्टंटली जिंकण्यासाठी ते, आणि मोठ्या मॅचेस ना स्लिप न होणं खूप जास्त महत्वाचं असतं. खूप ग्रेट परफॉर्म. बरोबर. मुंबईने एक काळ तसाच त्यांचं अख्खं ते जगवलं, तेच आरसीबी करते आता. येस. चेन्नईने पण काही केलं. येस. सो काय वाटतं, आरसीबी जिंकेल या वर्षी? लाज नाही, पण जिंकावी असं वाटत नाही. लाज नाही. इतका छोटासा डिफरन्स आहे, ल आणि ब चा फरक आहे. माझी तर थर्ड फेवरेट आहे भाई आरसीबी. मुंबई, चेन्नई आणि आता थर्ड लास्ट फेवरेट आहे आरसीबी. येस. तुम्ही सांगा आम्हाला कमेंट्स मध्ये, यावर्षी आरसीबी IPL जिंकेल का, आणि नाही जिंकले तर दुसरं कोण जिंकेल? आता SRH हरणार कन्फर्म. आजच कळेल. 10 वर्षाआधी, इथून 10 वर्षाआधी 2016 साली मी आमच्या ग्रुपवरती कमेंट टाकली होती, जेव्हा कोहलीचं ते पीक इयर होतं 973 रनचं, तेव्हा मी म्हटलं होतं फायनलला SRH जिंकणार, आणि जिंकली. अरे 10 वर्षापूर्वीच हा घेऊन बसला. असं तुम्हाला काय वाटतं, तुम्ही आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा, आणि लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मांडीला खाजला, क्रिकेटवरचा पहिला मराठी पॉडकास्ट. येस. हरणार.